आज मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचा मेळावा होणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा असेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी इथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका या मेळाव्याच्या माध्यमातून मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मेळाव्याच्या या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीत पार पडतोय आणि त्याचीच तयारी या ठिकाणी सुरू आहे। वरळीच्या NSCI जो सभागृह आहे यामध्ये ही तयारी सुरू आहे। विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मनसेला जे अपयश मिळालं होतं त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून होणार आहे। आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आपल्याला लढायचं आहे, लोकांपर्यंत कशा प्रकारे जायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह या ठिकाणी होणार आहे। आणि विशेष म्हणजे काय घोषणा करतायत, महायुतीसोबत जायचं की पुन्हा या स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकट्याने लढायचा, या सगळ्या संदर्भात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे। राज्यभरातले जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती त्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे। इच्छुक जे असतील ते सगळे या ठिकाणी येतील, परंतु राज ठाकरे मात्र या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष आहे। त्याचबरोबर इतर पक्षांचं सुद्धा लक्ष लागणार असणार आहे, कारण या ठिकाणी राज ठाकरे कुठली घोषणा करतात, महायुतीसोबत जायचं की पुन्हा एकदा एकट्याने लढायचं, हे महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरे सावंत, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।